जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी व्याकरणमध्ये क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना कन्फ्युजन मध्ये असते. आता क्रियाविशेषण हा जो शब्द आहे, जसं आपण नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना नाम विशेषण म्हणत असतो, म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द नाम विशेषण असतो, तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा क्रिया विशेषण असतो. परंतु क्रिया विशेषण ही शब्दाची विकारी जात असते, तर क्रिया विशेषण अव्यय ही शब्दाची अविकारी जात असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की क्रिया विशेषण ही शब्दाची विकारी जात कशी आहे, तर मी तुम्हाला ते समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बघा, आता लक्ष द्या, आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी बघू. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून विकारी राहणारा म्हणजे सवय्य असणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. याचा अर्थ असा की क्रियापद हे विकारी आहे. क्रियापद काय आहे? विकारी आहे. आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द विकारी असतो. क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द विकारी असतो, पण तो कधी विकारी असतो? जर तो लिंग वचनाप्रमाणे बदलत असेल तर विकारी असतो, अन्यथा लिंग वचनाप्रमाणे बदलत नसेल तर तो अव्यय असतो. अव्यय हा अविकारी असतो. हे एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, तो चांगला गातो. तो चांगला गातो. गातो या शब्दाबद्दल चांगला हा शब्द माहिती सांगायला. गातो हे वाक्यामध्ये काय आहे? क्रियापद आहे. आणि गातो बद्दल चांगला, कसा गातो? चांगला गातो. चांगला हा शब्द तो बद्दल माहिती सांगतो का? नाही, गातो बद्दल माहिती सांगतो. गातो क्रियापद काय आहे? गातो. धातू काय आहे? गा. क्रियापदाचा कर्ता कोणता आहे? तो. वाक्यात कर्म आहे का रे? नाही. वाक्य कसं आहे? अकर्मक. कसं आहे? अकर्मक. मग बघा, तो चांगला गातो, ती चांगली गाते. पा ती आलं तर चांगली झालं, तरी शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगायला लागला. पा ते चांगले गातात, म्हणजे तो ती नुसार चांगला, चांगली, चांगले. ला ली ले कसं बदल झाला? ला ली ले म्हणजे झाला की नाही लिंग वचनाप्रमाणे? तो मोठा आहे, ती मोठी आहे, ते मोठे आहेत. होतो की नाही बदल? पहा, म्हणजे लिंग वचनाप्रमाणे बदल होतो, म्हणून त्याला आपण विकारी म्हणतो. आणि जेव्हा क्रियापदाबद्दल माहिती सांगून ज्याच्यामध्ये लिंग वचनाप्रमाणे बदल होतो त्याला केवळ काय म्हणा? क्रियाविशेषण म्हणा. आणि क्रियाविशेषण ही शब्दाची कशी जात असते? विकारी जात असते. कशी जात असते? विकारी जात असते. विकारी म्हणजे काय? सवय्य. विकारी म्हणजे काय? सवय्य. ठीक आहे. आता अविकारी म्हणजे काय आपण पाहू मित्रांनो. आता बघा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे याचा अर्थ असा की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून अविकारी राहणारा शब्द म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय. अविकारी राहणारा, लक्षात आलं ना? म्हणजे तो क्रियापदाबद्दल माहिती सांगतो पण कसा राहतो? अविकारी. ज्याच्यामध्ये लिंग वचन याप्रमाणे काय बदल होत नाही, ऍज इट इज तसाच राहत असतो. पाहता, तो जोरात पडला, तो पुल्लिंगी आहे, तो सर्वनाम आहे, पडला क्रियापद आहे, पड धातू आहे, वाक्य अकर्मक आहे. बरोबर? तो जोरात पडला, ती जोरात पडली, ते जोरात पडले. बरोबर? तो पडू द्या, ती पडू द्या, ते पडू द्या, पण जोरात काय फरक पडायला का? नाही. पडला का फरक? पा ती वर गेली, तो वर गेला, ते वर गेले, अख्खा गाव वर गेला, पण वर मध्ये काय फरक पडला का? नाही. म्हणजे याचा अर्थ क्रियापदाचं आणि कर्त्याचं लिंग वचन बदललं तरी या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक पडत नाही. म्हणून याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण यातला फरक समजला आपल्याला. आता बघा, याचे प्रकार कसे पडतात मग? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे का नाही, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू.